दिसत होती मला नाही नाही लक्ष आहे एवढ्या जागेत कुठं नाही गेलेली पुढे गेलेलं नाही एवढ्याच जागेत पुढे गेलेलं एवढ्या जागेत हे तिकडे लक्ष ठेवा तिकडे तिकडे लक्ष ठेवा आले की लगेच आवाज इथे ही गाडी दिसते इथं राम दिसली तर पाहिजे दिसली नाही थांब आई इथे जी कुठं नाही जाणार ती त्या कॅरेट मध्ये पण घुसू शकते ती कॅरेट मध्ये पण दिसू दे तिला कुठं नाही जात लक्ष द्या ना ऐका ना ती नाही कॅरेट मध्ये 100% इथं मला दिसत इथं होती घुसली असते इथं दिसले ते ना ते मला इथंच बसले इथं का हे घ्या मी तुम्हाला काढ दुसरीकडे तिकडे जाऊ शकत नाही हे तिकडे सावध राहा तिकडे येईल तुमच्याकडे पुढं काय झाली पण मला तर वाटलं होतं जाईल म्हणून कसली कॅरेट आहे कंपनीची कॅरेट मध्ये बघा बरं का त्याला बुळ आहे ती कॅरेट मध्ये पण बसू शकते बाहेर नात आलेली ती अरे बापरे आहे ती 100% कोणत्या तरी कुठे गेली बरं कॅरेट जवळ राहिलंय बरं का आता सावध राहा नाही बाहेर कुठं नाही गेले आहे हो याच्यात याच्यात आहे नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आता आहे रामनगर या एरियामध्ये. हा वडू एरिया येतो. तर याच्यामध्ये फायनली साप भेटलेला आहे मला शेवटचे. एवढे सगळं काढले मटेरियल पलीकडे बघू शकता. तेव्हा याच्यामध्ये फायनली भेटले. आता तुम्हाला दाखवते. ते बोललेच होते रामाने. आणि हे बघा याच्यापेक्षा मोठी होती मगाशी. याच्यापेक्षा मोठी होती. याच्यापेक्षा मोठी. अच्छा बाहेर होती. ही नव्हती त्याच्यापेक्षा मोठी. मी पण पाहिले म्हणजे धामण मध्ये चांगले 4-5 कलर येतात. काळसर, पिवळसर, ग्रे. ह्याच्यापेक्षा पण जास्त काळी असते. दुसरी होती. आता पाहिलेली हीच होती ना तुम्ही. ही बाई होती पण तिकडे गेली. अहो नाही 2-2, 3-3 फिरतात. आता उन्हाळ्यामध्ये मिलन कालावधी असतो ना त्यांचा. मग ते एकाच वेळेस 2-2, 3-3 फिरतात एकाच ठिकाणी. ते काय आहे तुमच्याकडे येण्याचं कारण उंदीर आहे. हा सापात मध्ये ह्याला उंदीरला आवडतात. त्याला इंग्लिशमध्ये याला रॅट स्नेकच बोलतात. त्याला सगळ्यात जास्त उंदरांना कमी करण्याचं काम हा साप करतो. शेतात पाहिजेलच उलट. हा ते सध्या सोडून काय हरकत नाही.
राजगिरी साप आहे, साप विषारी नाहीये हा, बिनविषारी आहे. तर हा धामण साप आहे बघा मित्रांनो. धामण साप जरी असेल तरी लोक साईज मोठी बघितली सापाची की खूप घाबरतात. खुश करता येते खुश करतो ना, ते त्याला राग येते त्याला राग येतो. राग येते बरोबर. तर बिनविषारी साप आहे, खूप जोराचा चावतो. जरी धामण लोकांना वाटतं की धामण साप हा चावत नाही, पण आता मी त्याला शांत केलंय. माझ्यापासून त्याला धोका जाणवत नाहीये, त्याला माझ्यावर पूर्ण विश्वास झालाय, त्याच्यामुळे तो आता मला चावत नाही. पण स्टार्टिंगला ज्यावेळेस मी त्याला पकडलं होतं तर तो माझ्यावर सुद्धा अटॅक करत होता आणि बऱ्याचदा तर आता ह्याला पॅक करून घेते मित्रांनो. जिथे उंदीर तिथं हा धामण साप येत असतो, त्यामुळे काळजी घ्या की तुमचं घर असेल, गोठा असेल, तिथे उंदीर कमी करा म्हणजे साप येणार नाही. आणि सापापेक्षा मोठं औषध नाही उंदरांसाठी, कारण किती पण तुम्ही औषध उपचार केला तरी उंदीर संपत नाही. पण हे साप वर्षाला नाही म्हटलं तरी हजारो लाखो उंदरांचा नायनाट करतात. त्यामुळे साप आपल्या आजूबाजूला असणे तेवढंच महत्त्वाचं आहे. तर काळजी घ्या की उंदीर येणार नाही आजूबाजूला.